आमच्या घरात रोजच कैरी चालू आहे सध्या. रोजच कैरी एक 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 दोन दोन रोज चालतंय आमचं. आम्हाला खूपच जास्त डोळे लागले कैरीचे. हाय, नमस्कार सगळ्यांना. गुड इव्हिनिंग सगळ्यांना. पूजा ऋतू ब्लॉग्स मध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता मी आली आहे, फ्रेश वगैरे झालो आणि आज शनिवार आहे. शनिवारी सिन्नरला बाजार भरतो, रविवारी पण भरतो, पण मग आता मावशींच्या पुढे गेले. आता आम्ही बाजार करायला चाललोय. तर चला तुम्ही पण आमच्या सोबत बाजार करायला. आणि आम्हाला बाजार करता येतो का? तर आपल्या पूजाला खूप आवडतं बाजार करायला. हो. चला मग आता जाऊ बाजार करायला. आणि खूप गर्दी असते आणि बराच वेळ पण झाला, आता जवळपास 7 वाजले. पण मग ती थांबली होती माझी वाट बघत होती, मग आम्ही सोबतच जातो. चला मग आता आवरून झालंय, जाऊया आपण. चला तर मग आता आम्ही निघालो होतो बाजार करण्यासाठी. आणि आमच्या घरासमोरच मारुती मंदिर आहे, तुम्हाला त्या दिवशी पण दाखवलं होतं. तर रोज 7 वाजता मारुती मंदिरात हनुमान चालीसा चालू होते. आणि आता आम्ही निघालो होतो. उशीर झाला होता, अंधारही पडायला लागला होता थोडा थोडा, पण आता ऑप्शन नव्हता कारण ऑफिस सुटल्यानंतरच आम्ही दोघीजणी गेलो होतो. तसं तर मम्मी म्हणजे आमच्या सासूबाई भाजीपाला करूनच आणत असतात, पण मग आज शनिवार होता आणि त्यांना आज वेळ नव्हता, त्यामुळं मग आम्ही दोघीजणी निघालो होतो बाजार करण्यासाठी. आणि यांच्या मावशी पण आलेल्या होत्या, त्या पण बाजारात आलेल्या होत्या. त्या बोलल्या मी पुढे जाते, मग तुम्ही या माझ्यासोबत बाजार करायला. त्या पुढे गेल्या, पण मग आमची काही भेट झाली नाही पुढे. मग आम्ही हळूहळू बाजार करत निघालो. बघताय तुम्ही बाजारात भरपूर सारा भाजीपाला होता, कारण शनिवारी रविवारी खूप सारी गर्दी असते आणि भाजीपाला घेणाऱ्या लोकांची पण संख्या खूप होती, कारण शनिवार रविवार म्हटला की शेतकरी येत असतात आणि शेतकऱ्यांकडचा माल छान असतो, त्यामुळे मग गर्दी असते. आता बाजारात कैऱ्या, आंबे खूप सारं काही विकायला आलेलं होतं. आणि काय होतं, शनिवार रविवार म्हटलं की ऑफिसला पण सुट्टी येते आणि शनिवारी दुसऱ्या दिवशी तर रविवार असतो, त्यामुळे जे ऑफिसवरून जाणारे लोक असतात ते खूप सारा भाजीपाला घेऊन जातात. त्यामुळे संध्याकाळी पण तुम्ही बघताय की खूप सारी गर्दी होती. आणि तसंही आता खूप कडक उन्हाळा चालू आहे. दुपारी तर बाजार करणं शक्यच होत नाही, कारण दुपारी खूप ऊन लागतं, त्यामुळे संध्याकाळी निवांत भाजीपाला करता येतो. आणि संध्याकाळी तुम्ही बघताय, संध्याकाळीसुद्धा खूप गर्दी होते आणि फ्रेश भाजीपाला मिळतो. पुढे माझ्या मावशीची मुलगी पण आम्हाला बाजारात भेटली. भाजीपाला आमची बहीण पण भेटली आज बाजारात. आज तुम्ही आमच्या इथे आले. त्यांचा बाजार आहे शनिवारचा, आपल्याकडे उद्या रविवारचा आहे. या सगळ्यांनी मस्त पाणीपुरी खायला. बाजार करून जमलोय आम्ही. आणि गावात आल्यावर पाणीपुरी तर मस्त आहे. चला मस्त दूध प्यायला. ओ बसू द्या ना. आलो आता भाजीपाला घेऊन फायनली. आता चला चालू केलं.
आमच्या घरात रोजच कैरी चालू आहे सध्या. रोजच कैरी एक 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 दोन दोन रोज चालतंय आमचं. आम्हाला खूपच जास्त डोळे लागले कैरीचे. चला तर स्वयंपाक नाही, आज मसाले भातच आहे. आणि बाजार करून आलो, लगेच मसाले भात भाजीपाला घेतलाय. काढू आता एक भाजीपाला. पहिले स्वयंपाक करून घेतो आणि मग भाजीपाला. छान लागली ना पहिले छान आहे पण आंबट आहे. काही नाही, आपला मसाले भात 15 मिनिटांमध्ये होऊन जाईल. मसाले भातासोबत कैरी कैरी तुम्ही पण करा. काही नाही, फक्त साधी कैरी चिरली आहे, त्यावर लाल तिखट, हळद आणि मीठ टाकले, थोडस तेल टाकले. खूप मस्त लागते, खूप चवदार लागते. मग बघा इतका थोडासा भाजीपाला आणून आलोय कारण भाव खूप जास्त आहे. मेथीची भाजी 40 रुपये 30 रुपयाला घेतली. 40 रुपयाची भाजी. आणि तांदूळ का 20 रुपयाची 15ला घेतलीये. अजून काय दोडके दोडके होते 10 रुपयाला. 10 दोडके 10 रुपये. एवढी एकच वस्तू स्वस्तात भेटली आम्हाला. ती चिंच सांग ना. चिंच आणली पाणीपुरी करायला. 50 रुपये किलो. 50 रुपये किलो ना. चांगली का ती? पडली ती आता म्हणते का आताच पाणीपुरी करा. नाही म्हणत. कोणाला खायची मग करायला? नाही नाही खायची. 10 रुपयाचं एकच लिंबू आहे. मोठं घेतलं तर उन्हाळा छोटे आणले. छोटे आणली. 30 रुपयाच्या अर्धा किलो मिरच्या. 2 प्रकारच्या मिरच्या घेतल्याय. अगं तिस याच्यात लहान होती ना. बरोबर आहे. चांगलं पाहून घेतलं असताना 10ला एकच आला. हा बरोबर आहे. तिचं बरोबर ये बरोबर आहे. त्या दिवशी मम्मीने आणले काकी कडक लिंबू ते त्याच्यात रस सुद्धा नव्हता. आता हे दिसते असे याच्यात एकदम नरम हातात घेऊन पहा किती पातळ नाही, बरोबर आहे. रस निघालायचं मध्ये. हिरवे हिरवे ना त्याच्यात रस नाही. हा रस निघतो. शेवगा कितीचा घेतला आपण? 10 रुपये. 10 रुपयाचा शेवगा. शेवगा ह्यासाठी खूप चांगला असतो. 3 त्याच्यामध्ये जोड्या शेवग्याच्या. हा खूप सारे कॅल्शियम असतं. तुम्ही पण शेवगा खात जा. आम्ही कायम खात जातो. आठवड्यातून 2 वेळा शेवगाची भाजी. आठवड्यातून रोज शेवगा गरम लागतो. शेवगा गरम लागतो. शेवगा गरम थोडस लागतो. बाहेरचं पण खायचं, पाणीपुरी वगैरे. काही का नाही. भोपळा घेतला ना आपण 10 रुपयाचा. भोपळ्याचे धपाटे करायला म्हणा. धपाटे करायचे आजी. मी सांगितलं ना. आणि दम आलूला छोटे बटाटे. मग दम आलू करायचंय. हा नाही छोटे बटाटे. ए ते बटाटे बारीक आहे, भोपळा आहे, ते करायचं. छान लागतो धपाटा. बटाटे पण आणि उकडून घ्या. आणि पॅटीस पण करू आपण बटाट्याची. तुम्ही बोललाय तसा. ते टमाटा आणि बटाटा, भोपळा. कुळीद आणले 60 रुपये किलो ना. 60 रुपये किलो कुळीद आणले कुळदाची जिलेबी करायला. 2 किलो तुला खायचे नाही. ए सांगू 2 नको. किलो आणले. तुला खायचं नाहीये. उडीद किती आणले? 2 किलो. ते पावसाळ्यासाठी आणले, आतासाठी नाही. मस्त टमाटे कचरट बघूनच आणले, जास्त दिवस टिकावे म्हणून. घरात होते ऑलरेडी का हो? आहे ना. 1 किलो आहे आधीच. आणि लसूण पण आणलाय. गावठी लसूण आणलाय. गावठी लसूण आणलंय. 40 नाही आजी, 50 रुपये. 50 रुपये किलो. 50 रुपये. 40 काय सगळं 40 मी देते का कोणी? 40. जाऊ मावशी. शिमला आणलीये. शिमला. त्याच्यानंतर फ्लॉवर आणलीये. मस्त पावभाजी करू एखाद्या दिवशी बरं का. काय होईल ते येते ना भारी होईल. आईला धपाटे करायचे लगेच. फ्लावरचे धपाटे करायचे का आजी? फ्लावरचे नाही भोपळ्याचे धपाटे फुलवर म्हणतात. नाही खातच नाही. नाही खात. बऱ्यापैकी भाजीपाला आहे. आठवडाभर जाईल आता हा. तर हा आहे आमचा आठवड्याचा भाजीपाला. तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला भाजीपाला करता आला की नाही. आणि आता तो स्वच्छ निवडून वगैरे फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे तो आठवडाभर व्यवस्थित राहील. बारीक कापते. बारीक कापा. आणि इकडं कांदा आणि लसूण आहे. आणि इकडं आमची तयारी चालली आहे. मलाही मेथी करायची आहे. यांना कुठे गेले? थांबा. यांना नुसता भात चालत नाही, त्याच्यामुळं ही भाजी करायला लावली. पौष्टिक खायचं त्या. पनीर पण बनवता बरं का.
आज मलाई मेथी बनवायची आहे मिस्टरांसाठी. त्यांचीच रेसिपी आहे, फक्त बनवणार आम्ही है ना. त्यांना मसाले भात चालत नाही त्याच्यामुळं. आम्ही ऍक्टर आहे, ते डायरेक्टर आहे. आम्ही फक्त बनवतोय. त्यांनी सांगितलंय कसं बनवायची, कारण आम्हाला हॉटेलमध्ये जायची लय सवय ना, त्याच्यामुळे मग हॉटेलचं खाऊन खाऊन घरी पण तेच आम्हाला सांगता कसं करायचंय. एका मावशींनी कमेंट केलेली की कढई चेंज करा म्हणून, पण ही कढई भाजण्यासाठी खूप छान आहे आणि याच्यामध्ये खूप छान शेंगदाणे वगैरे भाजले जातात. आणि ना मलाई मेथीचा ना मसाला केलाय, शेंगदाणे, डाळ्या आणि याच्यात तिळ टाकलेले, ते सगळं भाजून घ्यायचं आणि दळायचंय ते. आता लसूण टाकलाय आणि हिरवी मिरची टाकली आता याच्यात, आणि आपल्याला त्याच्यात आहे ना मेथी परतवायची आहे. आवाज बंद करून रिसिव्हर करणं. बोला. मेथी ना काढून घ्यायची. आता त्याच्यात कांदा आणि टमाटा परतायचे आपल्याला. परत तुम्ही चालू ठेवा, बंद नका करू. यांचा स्टँड तुटला आणि मला पकडायला लावलं इकडं. नाही, कष्ट आम्ही घेतो त्याच्यामुळे मग तुम्ही फोन करू शकताय. लाल मिरची नाहीये म्हणून चिली फ्लेक्स टाकले आता. पण चिली फ्लेक्स छान म्हणजे लागते. पडत नाही. आता थोडीशी 1 चमचा लाल तिखट, कारण चिली फ्लेक्स टाकले आपण, आणि अर्धा चमचा काळा मसाला. शेंगदाण्याचं वाटण केलंय ना ते टाकायचं. पूर्ण टाकत बस टाकते. मी नंतर मलाई टाकली त्याच्यात. भाजी झाली आता ही. आता आपण जे मेथी परतवली होती ना, लसूण आणि मिरची आणि चिली फ्लेक्स टाकून, ती आता ह्याच्यात टाकायची. आता आपली ना मलाई मेथी रेडी आहे. फक्त थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे, मग खाण्यासाठी रेडी आहे. चला तर मग आता आमचा स्वयंपाक झाला होता. आता आम्ही जेवण करायला बसतो. तुम्ही ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटू उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तो सर्वांना बाय बाय.